त्याच्यानंतर आपलं काय, त्याच्यानंतर आपण त्याच गोष्टींचा उहापोह करतो, फार बोलबाला करतो, फार आपल्याला त्यांचं गुणगान गातो, हे करतो. परंतु आचरणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं आणि ॲनालिसिस जर आपण केलं तर आज आपली प्रगती किती आहे त्याचं गणित जर आपण केलं तर राजकीय क्षेत्रात आपली काही फारशी प्रगती नाही आहे, सामाजिक क्षेत्रातही काही फारशी प्रगती नाही आहे, आणि आध्यात्मिक क्षेत्रात तर माझ्या मताने मी झिरोच म्हणेल. कारण की मी त्या क्षेत्रात वावरतो, मी त्या क्षेत्रातला व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात आपण झिरोच आहोत, आहे की नाही. जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांची ओळख करून दिली तेव्हा बाबासाहेब म्हटले की हा देव काही नवीन नाही, हा जुनाच आहे, पण तुम्हाला विसर पडला, आहे की नाही. कारण अनेक आंदोलनं झाले, रियासती झाल्या, अनेक लोकांनी राज्य केलं, आणि त्याच्यामुळे संस्कृतीचा विसर पडल्यामुळे त्यांना असं म्हणावं लागलं की बा हा देव नवीन नाही आहे, हा जुनाच आहे का नाही. त्याच्यानंतर आज आपण पाहतो किती ग्रंथ माहीत आहेत आपल्याला. विहारांवर, आपल्या घरांमध्ये विविध ग्रंथांवर चर्चा असायला पाहिजे होती, विविध विषयांवर चर्चा असायला पाहिजे होती. साधा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ देखील आपल्याला समजलेला नाही आहे. एवढा सोपा शब्द म्हणजे करून दाखवला आहे तो. आणि मला आणखी एक बोलावंसं वाटते की बा समजलं पाहिजे लोकांना, म्हणून आपण आपल्या पद्धतीने जर शब्द वापरले आणि त्याला जर आणखी चांगल्या पद्धतीने आपण जर आपल्या शब्दात हे केलं तर बाबासाहेब एवढे 32 डिग्र्या घेऊन आलेले आहेत, भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झाले आहेत, त्यांनी ऑलरेडी रेसिपी आपल्याला दिली असल्यावर नवीन तयार करण्याची आवश्यकता काय आहे, कशासाठी, आहे का नाही. आणि हा जो काही दिवस आहे याला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिवस असाच संबोधला आहे का नाही. धम्मचक्र कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. धम्म म्हणजे निसर्गाचे सारे नियम जाणले, आहे की नाही, आणि सर्व काही जे सांगितलं लोकांना त्याला म्हणतात इन्व्हेन्शन. आणि बाबासाहेबांनी काय केलं, डिस्कवर केलं. इन्व्हेन्शन केलं का बाबासाहेबांनी, नाही, बाबासाहेबांनी डिस्कवर केलं. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, बुद्धांची ओळख करून दिली, धम्मामध्ये आणलं, धम्म निर्माण नाही केला, आहे काय. त्यामुळे धम्म जेव्हा सांगितला सारनाथला तर ते धम्माचं चक्र प्रवर्तित केलं. कोणी केलं, भगवान बुद्धांनी केलं, बाबासाहेबांनी नाही केलं, आहे की नाही. त्यामुळे धम्म दीक्षा दिवस आहे हा, आहे की नाही. आता हा टेबल आहे समोरचा सरांच्या, याला जर मी खुर्ची म्हणेल तर हा टेबल खुर्ची होईल का, तो राहील टेबलच, आहे की नाही. त्याला तुम्ही टेबल म्हणा की खुर्ची म्हणा, त्याचं वैयक्तिक जे स्वरूप आहे ते तेच असणार आहे की नाही. जसं की आता प्राचीन कालखंडापासून आपण म्हणतो की बा सूर्य कुठून उगवते, कोणा दिशेला उगवते सर, पूर्व दिशेला. आणि असं किती वर्षापासून आपण मानतो, आपल्या जन्माच्या अगोदरपासून काही पिढ्या मानत आल्या. परंतु वस्तुस्थिती हे लोक हो की सूर्य तिथेच आहे एकाच जागी, ही पृथ्वी त्याच्या पश्चिमेकडून चक्कर मारते, आणि आपल्याला असं प्रतीत होते की सूर्य पूर्वेकडून उगवून राहिला. आता तुम्ही असं मानलं ना, सूर्याला काही फरक पडून राहिला का, का पृथ्वीला काही फरक पडून राहिला. वस्तुस्थिती तर वस्तुस्थिती आहे, तुम्ही माना की नका म्हणू, आहे की नाही. असो, मला असं वाटतं की आपण आचरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, आहे की नाही, आणि आचरणात आपलं कल्याण होणार आहे की नाही. बाकी वैचारिकवाद असतात जाग्यावर, आहे की नाही. तुम्हाला ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.